नमस्कार मंडळी. आज आपला पवित्र सण नागपंचमी. म्हणून सर्वच शिवभक्तांना हरिभक्तांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज नागपंचमी आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये नागदेवतेला खूप मानाचं स्थान आहे. भगवान शंकराच्या गळ्यामध्ये नाग आहे. भगवान विष्णूच्या शय्येवर शेष नाग आहे. श्रीकृष्णाच्या लीलांमध्ये सुद्धा कालिया नाग आहे. म्हणजे नागदेवता ही आपल्या देवपरंपरेशी हिंदू परंपरेशी जोडलेली आहेच. आज आपण ऐकणार आहोत नागपंचमीची एक सुंदर आणि पौराणिक कथा. एकेकाळी एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. तो कष्टाळू होता. एक दिवस सकाळी तो आपल्या शेतात नांगरणी करत होता. नांगर चालवत असताना अचानक नांगराच्या फाळाखाली नागिनीची छोटी छोटी पिलं आली. त्यांना इजा झाली. नागिनीला हे कळलं. आपल्या पिलांना इजा झाली म्हटल्यावर नागिनीला एवढा राग आला आणि रागारागाने तिनं त्या शेतकऱ्याच्या घराकडे धाव घेतली. धाव घेतल्याच्या नंतर रात्रीची वेळ होती. सगळे शेतकऱ्याच्या घरातली कुटुंबातली परिवारातली लोक झोपलेली होती. नागिनीने आपला राग त्या परिवारावर काढला आणि शेतकऱ्याच्या कुटुंबियांना तिनं दंश केला. सकाळी शेतकऱ्याला आपली गोष्ट चूक लक्षात आली. त्याला वाटलं आपली ही चूक आपल्याला भोवली. त्याला खूप पश्चाताप झाला. काही दिवसांनी नागपंचमीचा दिवस आला. शेतकऱ्याच्या मुलीनं श्रद्धेनं नागदेवतेची पूजा केली. तिनं दूध, लाह्या, फुलं त्या नागदेवतेला अर्पण केली आणि हात जोडून प्रार्थना केली, हे नागदेवा, आमच्याकडून अज्ञानानं काही अपराध झाला असेल तर आम्हाला क्षमा करा बरं. आमच्या घरावर तुमची कृपा असू द्या. तिच्या निर्मळ भक्तीने नागदेवता प्रसन्न झाली. तिने तिच्या कुटुंबाला आशीर्वाद दिला आणि घरावरची सगळी संकट दूर झाली. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करतो आणि एक महत्त्वाचा संदेश असा घेतो की प्राणी मात्रावर दया केली पाहिजे, निसर्गाचा आदर केला पाहिजे आणि आपल्या हातून कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास नाही झाला पाहिजे. आपल्या शास्त्र परंपरेगत नाग हे केवळ साप म्हणून पाहिले जात नाही, तर ते आपल्या निसर्ग शक्तीचं आणि आपल्या भूमीचं संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. आणि एक सुंदर गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पहा ना, भगवान शंकराच्या गळ्यामध्ये नाग आहे. याचा अर्थ काय की ज्या नागदेवतेला आपण घाबरतो, ज्या नागाला, ज्या सापाला पाहून आपण घाबरतो, त्याला सुद्धा महादेवानं आपल्या गळ्यामध्ये स्थान दिलं. म्हणून महादेव आपल्याला हे शिकवतात की भीतीवर, जी भीती आहे त्या भीतीवर प्रेमानं विजय मिळवला पाहिजे. नागपंचमीच्या दिवशी आपण मनातला क्रोध, मत्सर, द्वेष यांनाही सोडून दिलं पाहिजे. ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये राग आहे त्याला क्षमा केली पाहिजे. ज्याला आपल्या मदतीची गरज आहे त्याला मदत केली पाहिजे. म्हणून नागदेवतेला आपण एवढीच प्रार्थना करूया, हे नागदेवा, आमच्या घरामध्ये सुख नांदू दे, शांती नांदू दे, आमच्या शेतामध्ये भरपूर पीक येऊ दे, सर्व जीवावर दया करण्याची आम्हाला बुद्धी दे आणि महादेवाच्या चरणी आमची भक्ती कायम 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 दृढ असू दे. म्हणून त्या नागदेवतेच्या चरणी पुन्हा एकदा साष्टांग प्रणिपात करूया आणि सर्व भक्तांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हर 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 महादेव.